नमस्कार. आजचा व्हिडिओ आपण YCMOU म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ च्या विद्यार्थ्यांसाठी बनवत आहोत. तर विषय आहे की परीक्षेचे नियोजन आणि परीक्षा कशी द्यावी. तर बऱ्याच लोकांनी जॉब करून आपला नोकरी कामधंदा करून हा कोर्स बहुतेक मुलं करत असतात. तर जानेवारी म्हणजे मे मध्ये याच्या परीक्षा होतात. तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल म्हणजे हे 4 महिने या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचे आहेत. कारण परीक्षेचे नियोजन म्हणजे एकतर याच्या परीक्षा सलग असतात. म्हणजे परीक्षेचं टाइम टेबल तुम्ही बघाल तर मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये परीक्षा लागल्या की मध्ये गॅप नसतो, मध्ये सुट्टी नसते, लागोपाठ पेपर असतात. आणि त्यावेळी अभ्यास करणं म्हणजे खूपच कठीण जातं. कारण तुम्ही एकतर एक्झाम सेंटरला जाणार, 3 तास तुम्ही पेपर लिहिणार, परत तुम्ही घरी येणार आणि नंतर अभ्यास करून ते कितपत लक्षात राहील तर याबद्दल सुद्धा शंका असते. तर त्यापेक्षा जर अगोदरच म्हणजे तुम्ही हे 3-4 महिन्यात जर त्याचं प्रॉपर नियोजन कराल तर नक्कीच ते खूप महत्वाचे ठरेल. कारण एक रविवार एक प्रत्येक विषयाची आपण 4-4 जरी पुस्तकं पकडली तर तुम्ही आठवड्यातून 2-3 दिवस म्हणजे एका दिवशी तुम्ही एक पुस्तक आरामात अभ्यास करू शकता. तर 1-1 तास वगैरे तुम्ही दिलात आठवड्यातून 3-4 तास जर अभ्यासासाठी दिलात तर नक्कीच मला काही वाटत नाही की तुम्हाला परीक्षा द्यायला खूप अडचण येईल. आणि कधी कधी काय होतं, एक्झामच्या दिवशी मग आपण अभ्यास जास्त करतो, जागरण करतो, मग हेल्थ इश्यूज येतात. मग त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे परीक्षेचे पेपर चुकतात आणि त्यांना वाटतं की आपण जानेवारीला एक्झाम देऊ. पण होतं काय, जानेवारीला पण सेम सिच्युएशन, आपला अभ्यास काय होत नाही आणि परत त्याची वेगळी एक्झाम फीस भरा, परत सेंटर किती जवळ येईल, लांब येईल, त्यामुळे प्रत्येकाने म्हणजे ज्या तुमच्या मे मध्येच आहेत परीक्षा तर त्यामध्येच देऊन विषय क्लिअर म्हणजे चांगल्या मार्काने उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करा. तर यासाठी अजून एक तुम्हाला मी सांगेन की क्वेश्चन्स पेपर म्हणजे प्रश्नपत्रिका तुम्ही 3-4 वर्षाच्या प्रश्नपत्रिका घ्या, एक प्रश्नाचे उत्तर त्याच्यामध्ये शोधून ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही एक प्रश्नपत्रिकेचा क्वेश्चन पेपरचा अभ्यास केलात तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही चांगल्या मार्काने पास व्हाल. अजून एक मुद्दा म्हणजे हँडरायटिंगचा. चांगली हँडरायटिंग करण्याचा प्रयत्न करा. कारण बहुतेक वेळा आपण आता अभ्यास आपला शाळेच्या कॉलेजच्या जेव्हा लांब गेल्यामुळे आपला हँडरायटिंगवरती त्याचा परिणाम होतो आणि तसंच लिहिण्याचा स्पीडही आपला पहिल्यापेक्षा खूप कमी होतो. त्यामुळे त्याचा जरा सराव करा आणि एवढं केलं तरी नक्कीच मला वाटतं तुम्ही चांगल्या प्रकारे YCMOU ज्याचे खूप सारे कोर्सेस आहेत, BLIB असतील, MDIB असतील, FI SYT, खूप चांगले कोर्स आहेत, तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि चांगल्या मार्काने तुम्ही यशस्वी व्हाल.